नमस्कार मित्रांनो, मी आत्ता कंदुरीवरून आलो. म्हणजे थोडंसं शेतात फेरफटका मारावा. हा आमचा कांदा वरच्या रानापासून खाली कडापर्यंत. पाणी चालू झालंय का काय कळना, एकदम हिरवगार असं झालेलं आहे. समोरच्या बाजूला थोडंसं नारळ ते दाखवतो आमचे कसे वाढलेले. हा आमचा नारळ, ही पाईपलाईनच त्याच्या बुडाशी असल्यामुळे एकदम हिरवागार आणि एकदम जबरदस्त असं आंबा फुटला आहे. नारळ असा फुटलेला आहे चांगला. म्हणजे बघा हे पाणी कंटिन्यू पाण्याची सुविधा आहे. हे आमचे बाकीचे हे चिक्कू आंबे, ते पलीकडच्या कडाला चिक्कू झाड लावलेले आहे आम्ही. हे आंबे, हे समोरचं शेत. कांदा बघा नानांनी कसं ठेवलं. हे फक्त नानांचं आणि आईचं ऑल क्रेडिट. आम्ही तिघं पण ह्या बाबतीत एकदम बाहेर असल्यामुळं झिरो आहेत. हा नवीन आंबा वरच्या कडापर्यंत. शेजारी बघा लाईट आलेली. पलीकडे दार धरतात, ती क्लोज करून दाखवलं तुम्हाला. कांदा पिकवायचं म्हणजे सोपं नाही. आईने तर काय केलेलं आहे की अशी एक वसारी दिसते ना, एक जवळजवळ 100 फुटाच्या आसपास लसणाच्या अशा 2 वसाऱ्या केलेल्या आहेत. आई म्हणली आता एवढी घेऊन जायला एक गाडी, बैलगाडी लागेल. आजकाल बैलगाडी नाही यूज करत, ट्रॅक्टर यूज करतात. अयो छोटे छोटे चिक्कू पण आलेले आहेत. हे बघा, वा 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 वा, घरच्या रानातलं चिक्कू झाड. भारी कांदा फुटलेला आहे. असा कांदा झालेला आहे. शेजाऱ्याचा बाण कोरत नाही पण हे बघा चाललेलं आहे फक्त जस्ट वॉकिंग. अशा साईजचा काय काय कांदा झालेला आहे. हे बघा कांदा मोठं झालेलं आहे चांगलं काही काही ठिकाणी. म्हणजे आमच्या भागात त्याला एक विरळून शब्द आहे, विरळून काढणे. म्हणजे मोजकाच मोठा काढून घ्यायचा. असं काढावं लागेल आम्हाला. नानाने ही पाईपलाईनचं असं जजमेंट केलेलं आहे वरती नेण्यासाठी. इथून खाली उकरलं नव्हतं आम्हाला, त्याच्यामुळं अशी वरून सिस्टीम केली. इथपर्यंतच पाईपलाईन खालून बुजून आलेली. इथून पुढे नानाने अशी सिस्टीम केली. इथं एक छोटासा कॉक काढला जेणेकरून इथं पाणी जाईल. बापरे, सुकलेला कांदा. ह्या रानात नानाने माती टाकलेली काळी. काही आमच्या गोण्या गेलेल्या आहेत कांद्याच्या. हे सगळं आईचं क्रेडिट, नानाचं दारं धरणं. हे मध्ये तुम्हाला येरळू कांदा काढलाय असं म्हणता येईल. हे असं काटून गेलेले म्हणजे ठराविक गोणे गेलेले आहेत. आता पुन्हा ज्यावेळेस विरळायला येईन पुन्हा एकदा गोण्या निघतील. हे साधारण रानं होते ज्यांनी जेवढं डेव्हलप करून घेतलेले. बघा सगळं हिरवगार असं झालेलं आहे. आणि ती बी पलीकडं सरकारी म्हणजे जंगलाची हद्द आहे. एक 100 फुटाच्या पुढं. पण हे सगळं माळ होतं. हे सगळ्यांनी पिकवलं, हिरवगार करून टाकलेलं आहे. बांधावरती दोडका आलेला आहे. आता त्या दोडक्याचा बघा गोसाळा का दोडका आहे काय बघा कसं झालंय. म्हणजे चला असलं गप्पा नाही. हा गोसाळा आहे बघा, दोडका छोटा. हे बांधावरती एक आमचे आंब्यात झाडे. कसं झालंय, बापरे. खड्डा. शिवम दिसला बा, इंजिनिअरिंग स्टुडंट. बघा लांब दिसला का तुम्हाला, झूम करून दाखवलंय. इकडं ही डीपी आम्हाला सेपरेट डीपी सगळ्यांच्यात. गोरखदाजी गोरख भाऊ ही करतात पाणी. 12 दिला आताशी. इकडल्या 3-4 वासरा झाल्यात. पलीकडून एकदम भुसभुशीत. आता पाणी बळच बुजवायचं बाई सोपं नाही. आणि त्या बाजून पाणी येते फार त्या कोपऱ्याहून. होय इकडे बघा ना. झालं बुजवलं तुम्ही आधी, नाही तर माझ्यावर चट. काय केलंय? हरभरा आहे. मध्येच हरभरा, इकडून कांदा, खालच्या बाजूने कांदा. हे का बरं? यात रोप होतं का? रोप होतं. हा, मग आता लेट होईल थोडंसं. निघायचं कधी. याला लय पाणी नाही लागत.
हा हरभऱ्याला पाणी कमी लागते. आणि रान आपल्याला भुसभुशीत येते एकदम, माती थांबत नाही. कांद्यासारखेच रान आहेत ती, काळ्या मातीसारखे नाही ती. थोड्या वेळ थांबून जाणार आता, ही पाणी देतात. थँक्यू.